जगाला संविधानाचं शस्त्र देणारे सामाजिक समतेचे सर्वोच्च शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या बुद्धिबळाने वंचितांचं आयुष्य घडलंय आणि संपूर्ण भारताला नवी संजीवनी दिली आहे, समाजाच्या वेदनांना शब्द देणारे, अन्यायाविरुद्ध साहित्याचं रणशिंग फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या लेखणीने लाखोंना बळ दिले आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ दिले, आणि छत्रपती शाहू महाराज आणि स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान या महाराजांच्या सर्व महामानवांना आधी आपण प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. स्टेजवरील जे मान्यवर आहेत त्यांना नम्र विनंती, आपण जे स्टेजच्या उजव्या साईडला कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, भीमसैनिक, त्यांना नम्र विनंती आहे की आपण खुर्चीवर जाऊन बसायचं आहे. प्लीज आपण खुर्चीवर जाऊन बसायचं आहे. प्लीज बसा ना खुर्चीवर. सर समोर खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण जाऊन तिथं बसायचंय. काय थांबा जरा 2 मिनिटं तरी. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण प्रतिमा पूजन करून आजच्या या सभेची सुरुवात करूया. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आजच्या या सभेची सुरुवात आपण प्रतिमा पूजन करून करूया. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि टिपू सुलतान या महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आदिवासी होईल नामदार, कुल भटक्यांना बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, मांग दारुडी घेतू या उडी. आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचा धन्यवाद. सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. आजच्या या सभेचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष माननीय बाबासाहेब गायकवाड सरांना विनंती करते की आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजे शिवछत्रपती राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्या, सर्व महापुरुषांना वंदन करतो. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातजी आंबेडकर साहेब, वंचितांचा आवाज, वंचिताचे युवकांचे हृदय सम्राट सुजातजी आंबेडकर साहेब यांचं सर्वप्रथम भगवंत नगरीमध्ये मी स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची थट्टा चाललेली आहे आणि ही थट्टा बंद करायची, लोकशाही सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाने घेतलेली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आंबेडकर घराण्याचे एकनिष्ठ राहून वंचित बहुजन आघाडीला मदत करावी ही सर्वांना मी आवाहन करतो. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील, शहरातील जे कार्यकर्ते शब्दाला किंमत देऊन अहोरात्र झटत 10 दिवस पायाची पायपीट करून आम्ही तालुका पिंजून काढला. इथं प्रस्तावित पक्षासारखे आपल्याकडे आर्थिक पाठबळ नसताना, गाड्यांची सोय नसताना, खाणं पिणं काही नसताना एवढं समाज आपला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो, याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो. आणि यानंतर सभेला सुरुवात होईल. काय मान्यवरांना मी विनंती करतो.
उपस्थित सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचंय. आताच जो काही हल्ला झाला त्यामध्ये जे काही आपले भारतीय जवान, सैनिक आणि जे पर्यटक जे आपल्या सगळ्यांमधून निघून गेले आहेत त्यांना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्या. अवघ्या काही क्षणांपूर्वी या भगवंत नगरीमध्ये या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं असे माननीय वंचित बहुजन आघाडीचा बुलंद आवाज, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, हृदय सम्राट माननीय सुजाताजी आंबेडकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी उपस्थित शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना विनंती करते, वंचित बहुजन आघाडीचे नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पहलगाममध्ये त्याच्या अगोदर आपले बरेचसे पर्यटक आणि आपले जवान शहीद झाले. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय सुजातदादांच्या सूचनेनुसार सत्कार समारंभाचा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत. खरं तर आज आपण सगळेजण ज्यासाठी इथं उपस्थित राहिलो आहोत, एकतर सुजातजी आंबेडकर साहेबांची सभा आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पक्षप्रवेश. आपण डायरेक्ट आता पक्षप्रवेश घ्यायला सुरुवात करूया. वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन हिरेमठ साहेब वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतायत. त्यांना हे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा अशी विनंती. आदरणीय मल्लिकार्जुन हिरेमठ सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपल्या पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, मांग दारुडी घे तू या उडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. धन्यवाद. त्याचसोबत दुसरा पक्षप्रवेश होतोय अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माननीय माया महादेव खरे या देखील वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करतायत आदरणीय सुजातजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये. बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, आले अगदी पुळीयन कन्हाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. शेताला मिळणार पाणी, अन मिळणार बी बियाणी. बळीराजा मरायाचा नाही, नाही रायाचा कुणाचा ऋणी. बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, सुखी होणार शेतीवाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. धन्यवाद. सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. अजून एक पक्षप्रवेश बाकी आहे, तो आपण थोड्या वेळानं घेऊयात. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. मंडपवाले पाठीमागं खुर्ची टाकून घ्यायचे. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. वैराग भागाचे आदरणीय अमोलजी वाघमारे सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती यायचंय. मंडपवाले पाठीमागं खुर्च्या टाकायच्या आहेत.
आताच ज्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलाय असे आदरणीय मल्लिकार्जुन हिरामेट सरांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. आज आदरणीय सुजातसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माझं पक्षप्रवेश झालं. खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. एक पारदर्शकता, एक चांगली पार्टी, त्यात काम करायची संधी मला मिळाली आणि आज माझ्याबरोबर अनेक जणांचा प्रवेश आहे. त्यांचं पण एक भाग्य असेल की आपल्याला पुढच्या काळात चांगलं काम करण्याची संधी मिळेल व गरीब वंचित यांना न्याय मिळवून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि एक पारदर्शकता पार्टीमध्ये काम मिळायचे संधी दिल्याबद्दल मी आमचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर मडीखंबे साहेब यांचं बी आभार व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद मनापासून. या ठिकाणी काही प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला मी आदरणीय सागर कदम यांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सागर कदम मी यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विवेक गजशू सरांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं 350 वर्षापूर्वी लोकशाहीचा पाया घातला, ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये वंचितांना, शोषितांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी प्रवाहामध्ये आणायचं काम केलं, ते महात्मा ज्योतिबा फुले. या देशामध्ये आरक्षणाची सुरुवात करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मासाहेब जिजाऊ, माता रमाई, अहिल्याबाई होळकर माता, या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हा आमाचे नेते, या महाराष्ट्राचा बुलंद आवाज शोषितांना, पीडितांना, मुस्लिमांसाठी, दलितांसाठी, बहुजनांसाठी या ठिकाणी चळवळ उभा करणारे तुम्हा आमाचे नेते आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे नेते सोमनाथजी साळुंके साहेब, प्रदेश उपाध्यक्ष, युवकांना ताकद देणारे जिल्ह्याचे नेते, जिल्हाध्यक्ष आदरणीय मडीखांबे साहेब, त्यानंतर ज्यांच्या भाषण ऐकण्यासाठी सगळेजण या ठिकाणी यूट्यूबवर जाऊन त्यांचं नाव शोधतात असे आमचे आबा, त्यानंतर या ठिकाणी महिला जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, अनिरुद्ध वाघमारे सर, तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड आणि समोर उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा मेळावा घेण्यासाठी साहेबांनी ज्यावेळेसपासून तारीख दिलेली आहे, तुम्ही आम्ही सगळेजण जीवाचं रान करून या ठिकाणी सगळेजण तन मन धनाने एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहेत. सोमनाथ साळुंके साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष मडीखांबे साहेब असतील, यांनी यानंतर बार्शीमध्ये मीटिंग घेतल्यानंतर सर्वांना सूचना केल्या की आपले सर्वांचे लाडके नेतृत्व सुजात आंबेडकर साहेब या ठिकाणी येत आहे, सर्वांनी तयारीला लागायचे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. बाळासाहेब आंबेडकरांनी
अशा लोकांना या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे की ज्यांना कोणी गृहीत धरलं नव्हतं त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं स्वप्न सुजातजी आंबेडकर साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतलेलं आहे. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. मोदी साहेब त्या ठिकाणी बिहारमध्ये जाऊन निवडणुका घेत आहेत आणि आपलं सरकार सत्तेमध्ये कसं यायचं या ठिकाणी विचार करत आहे. परंतु एकमेव आपला नेता बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं देश हा संकटात आहे, तुम्ही सगळ्यांनी तिरंगा रॅली काढून या ठिकाणी देशमध्ये आपण सगळेजण एकत्रित या ठिकाणी यायचं या ठिकाणी प्रतीक द्या. 10 मे 1924 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बार्शीच्या भूमीला पाय लागले होते साहेब आणि या ठिकाणी 15 मे 2025 ला बाबासाहेबांचे पंतू सुजातजी आंबेडकर साहेबांची या ठिकाणी या भूमीला पाय लागलेले आहेत. त्यामुळे इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिल्याशिवाय जाणार नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीने ताकद द्यायचं काम सुजातजी आंबेडकर साहेब करणार आहेत. एक पुण्यामधला छोटासा प्रसंग सांगतो. आमच्या एका भगिनीवर संकट आलं होतं. त्यावेळी तिच्या नवऱ्यानं तिला मारहाण करून हाकलून दिलं होतं. आई बाप रात्रभर फोन करत नव्हते, परंतु त्या मुलीचा काही शोध लागला नव्हता. मी एक फोन सुजातजी आंबेडकर साहेबांना केला आणि सुजातजी आंबेडकर साहेबांनी सर्व टीम कामाला लावली आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटात त्या मुलीचा शोध लावला. असा आमचा नेता आहे. मित्रांनो, आता थोड्या वेळात खाली माड्याच्या बुद्रुकवाडीमधील ज्या दलित बांधवांचा खून करण्यात आला त्याची सर्व जिम्मेदारी वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही हा शब्द सुजातजी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काय आहे. सोमनाथ साळुंके साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 मिनिटाच्या वरी कोण बोलायचं नाही. त्यामुळे मी माझं आटोपतं भाषण घेतो आणि पुढच्या वक्त्यांना मी विनंती करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद आदरणीय विवेक दादा. यानंतर या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतेय वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा माननीय श्वेताताई राजगुरू. मी यांना विनंती करते की आपण देखील थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये भव्य असा पक्षप्रवेश हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशजी बाळासाहेब तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र आणि सर्व युवकांचे गळ्यातले ताईत युवा आयकॉन सुजातबाई आंबेडकर यांचं आज या बार्शी तालुक्यात आगमन झालेलं आहे. मी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच या जिल्ह्याचे निरीक्षक माननीय साळुंके साहेब, अरुणाबा जाधव, माननीय अरुणाबा जाधव, तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखंबे आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच बार्शी शहराचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि उपस्थित सर्व जनसमुदाय आणि माझ्या बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम जय भीम आणि नमस्कार. आज या भव्य पक्षप्रवेशमध्ये महिलांनीही सहभाग दाखवलेला आहे आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की त्यांनी प्रत्येक तळागाळातल्या माणसांचा किंवा समाजाचा विचार करून त्यांच्या प्रत्येक प्रश्न, त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यात आज फक्त वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पुढा आहे. तर आज ह्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आज वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षांपेक्षा श्रेष्ठ होत. आपलीच अजून एक इथं या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय
तो म्हणजे मोहसीनबाई तांबोळी यांचा. मी त्यांना विनंती करतेय की वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत मोहसीनबाई तांबोळी. मी यांना विनंती करतेय की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी सुजातजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते मोहसीनबाई तांबोळी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. गेली अनेक वर्षांपासून जवळपास 15 वर्षांपासून सामाजिक काम करणारे आदरणीय मोहसीनबाई तांबोळी हे आज आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतायत. मला वाटतं फक्त मोहसीनबाई नाही तर त्यांच्यासोबत जे काम करताय ते अनेक बांधव या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतायत. मी आदरणीय मोहसीनबाई तांबोळींना विनंती करतेय की आपण व्यासपीठावरती येऊन या पक्षामध्ये प्रवेश करावा. सामाजिक क्षेत्रात 15 वर्षापासून काम करतात. समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करून अनेक कामी मार्गी लावली. कोणावर प्रशासकीय लोकांकडून अन्याय होत असल्यास नेहमी मोहसीनबाई सामान्य माणसांसोबत उभे असतात. मोहसीनबाईंचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर एक वेगळीच वचक कायम राहिलेली आपल्या सर्व बार्शीकरांना माहिती आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून देखील मोहसीनबाई उभे होते आणि यामध्ये देखील जनसामान्यांनी मोहसीनबाईंना चांगला असा प्रतिसाद दिलाय. असे सामाजिक कार्य करणारे मोहसीनबाई तांबोळी आजपासून वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणार आहेत. तेही सुजातजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत. धन्यवाद. आदरणीय मोहसीनबाई तांबोळी मी यांना विनंती करतेय की आपण आत्ताच या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मोहसीन तांबोळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदम धडाडीचे कार्यकर्ते आहेत. सर्वच मी जे माझे बांधव उभारले त्यांना विनंती करते की बसून घ्या आणि श्वेताताईंना विनंती करते की पुढे त्यांनी त्यांचं भाषण कंटिन्यू करावं. आताच आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विविध जाती धर्मातील लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. ह्याच उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव फक्त एकाच धर्माचा एकाच जातीचा नसून सर्व धर्मांचा आणि जातींचा हा एकमेव वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन बनलेला आहे. वंचित बहुजन आघाडी ह्या वाक्यामध्येच अर्थ येतो की जे बहुजन समाजातील जे बहुजन सगळे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत किंवा इतर गोष्टींमध्ये वंचित राहिलेला आहे अशा वंचितांचा प्रश्न सोडवण्यासाठी आज हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्यामध्ये उभा राहिलेला आहे. आणि आता आपण पाहतोय की झालेल्या सर्व भारतामध्ये झालेल्या युद्धांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण समाजकारण घडत आहे त्या प्रत्येक प्रश्नांमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपलं मत व्यक्त करतात आणि ते प्रश्न सोडवण्याचे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या पुढे प्रश्न मांडतात. तरी ते सत्ताधारी आज आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीकडे दुर्लक्ष करतात. पण तरी पण हा एकमेव वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तो ह्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्व पक्षांना उरून पुरेल असे आमचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आहेत. तर आज वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व सामाजिक क्षेत्रातील किंवा राजकारणातील कार्यकर्त्यांनी जो पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांना मी एकच विनंती करते की ह्या पक्षामध्ये एकनिष्ठेने काम करा आणि सर्व तळागाळातील सर्व समाजातील आपल्या बंधू भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आणि आपल्यासोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर तसेच आपले सुजातबाई आंबेडकर आपल्या नेहमीच पाठीशी राहतील ह्यांचं मी आज आपण सर्वांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देते. इथेच थांबते. जय भीम. मनापासून धन्यवाद श्वेताताई. धन्यवाद. यानंतर मी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मडिखंबे साहेबांना विनंती करतेय की या आताच ज्यांचा गेली 15 वर्ष सामाजिक काम करतायत समस्त बार्शीकर जाणतायत की सामाजिक काम करणारे मोहसीनबाई आताच त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मोहसीनबाई तांबोळींना मी विनंती करतेय की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कुळवाडी भूषण
छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शहीद हजरत टिपू सुलतान या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित माननीय सुजातसाहेब आंबेडकर व सर्व पदाधिकारी साहेब, माझा हा पक्ष प्रवेश व्हायच्या अगोदर मला काही माझे सहकारी मित्र आहेत, त्यांनी प्रश्न विचारला की मोहसिनभाई, वंचित कशामुळं, वंचित बहुजन आघाडी कशामुळं आणि आंबेडकर परिवार कशामुळं. तर मी त्यांना उत्तर दिलं, हिंदीमध्ये त्यांना बोललो कि जो बाबा साहब ने आपको मस्जिद बांधने का अधिकार दिलाया, जो बाबा साहब आंबेडकर ने आपको इस हिंदुस्तान में सजदा करने की इजाज़त दिलवाई है, उस आंबेडकर परिवार से हम लोग दूर कैसे हो सकते. उस आंबेडकर परिवार के साथ में हम लोगों को हमेशा रहना चाहिए. ये बाकी के जो पक्ष है, सिर्फ ये लोगों ने मुसलमानों का इस्तेमाल किया है और उनको इस्तेमाल करके उनको उनके हाल पे छोड़ा है. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाबरोबर अनेक प्रकारे अन्याय अत्याचार होत आहेत. त्याच्या विरोधात ही जुनी जी पक्ष आहे, 60-60, 70-70 वर्ष ज्यांनी मुस्लिमांच्या मतांचा फक्त वापर करून घेतलेला आहे, त्या पक्षांनी फक्त आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मताच्या राजकारणासाठी मुस्लिम समाजाचा उपयोग करून घेतलेला आहे. पूर्ण मी म्हणतो महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये एकमेव असा पक्ष आहे जे मुस्लिम समाज आणि इतर जे मागासवर्गीय समाज आहे त्या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. बस एवढंच कारण आहे की मला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आवडला. साहेब, मी इथून पुढं आयुष्यभर आंबेडकर परिवाराशी प्रामाणिक राहील एवढं शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मीम. मनापासून धन्यवाद आदरणीय मोहसिनबाई. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मणिखांबे साहेबांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन शब्द बोलण्याच्या अगोदर माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष कांतीलाल माने यांचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला होता. आज त्यांची मुलगी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे. एक आनंदाची बातमी अशी आहे की ती मुलगी 10वीला अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहे. तर मी माननीय सुजात साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्या मुलीचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. संध्या माने हिला 80% मार्क मिळालेले आहेत. एक जोरदार टाळ्या घ्या. आणि तिच्या मम्मीला सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. पुनश्च एकदा संध्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटते कालच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये संध्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. साहेबांच्या हस्ते जोरदार टाळ्या घ्या. साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी होत आहे. एक महत्वाची बातमी आपल्या सर्वांना देतो आजच्या प्रसंगी. या मुलीचा भविष्यातला सगळा शिक्षणाचा खर्च वंचित बहुजन आघाडीने उचललेला आहे. असा निर्णय साहेबांच्या आदेशाने मी या ठिकाणी जाहीर करतो.
जोरात टाळ्या तिन्ही झाल्या पाहिजे. मुलांचा शिक्षणाचा खर्च वंचित बहुजन आघाडी उचलणार आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अखिलबाई सय्यद यांचाही आज पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. तर मी सुजात साहेबांना विनंती करतो की त्यांचा पक्षप्रवेश आपण करून घ्यावा. स्थापितांनो फिरा माघारी बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी. प्रथमतः सर्व महामानवांच्या विचारांना या ठिकाणी प्रणाम करतो. वंचित बहुजन आघाडी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर सभा याला उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे मुलक मैदानी तोप तुमचे आमचे सर्वांचे लाडके माननीय सुजात साहेब आंबेडकर, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक, राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके सर, राज्य प्रवक्ता अरुणाबा जाधव व तसेच या तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुक्यातले सर्व जिल्हा पदाधिकारी, युवक आघाडीचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, अतिशय भाग्याचा आज दिवस आहे बार्शीकरांसाठी. याचं कारण असं आहे, गेले 15-20 दिवस आम्ही या कार्यक्रमासाठी पाठपुरावा करत होतो. आपल्या बार्शीचं भाग्य असं आहे, आमच्या इच्छा असं होते की आम्ही आणि साळुंके सरांच्या असं इच्छा होते की त्या मुंबईला पुण्या या ठिकाणी या लोकांचा पक्षप्रवेश करायचा. या सगळ्यांना मुंबई आणि पुण्याला घेऊन जाऊन साहेबांच्या उपस्थितीत आणि सुजात साहेबांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून घ्यायचं आम्ही ठरवलेलं होतं. पण साहेबांनी म्हणले तुम्ही इकडं यायचं नाही, मी तिथं येतो, मी बार्शीला येतो, आपण पक्षप्रवेश सोहळा तिथं घेऊया. म्हणून मी बार्शी भाग्यवान म्हणतो की आज सुजात साहेबांच्या उपस्थितीत या ज्या सर्व प्रमुखांचं जे वीरशैव जंगम समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांचा आज प्रवेश झाला. मोशीनबाई तांबोळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी प्रवेश केले. आपल्या रेखाताई माने यांनी प्रवेश केले, सय्यदबाई त्यांनी प्रवेश केले. तुम्हा सर्वांना वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे आणि पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि तुमच्या पाठीमाग जोपर्यंत आंबेडकरी घराणा आहे मोशीनबाई, तोपर्यंत इथल्या कुठल्या मायकाला घाबरण्याची गरज नाही. जिथं इतका मोठे खंबीर नेते आहेत तर घाबरायचं काय गरज आहे. अरे बाबानो, या आंबेडकरी घराण्याला चांगले चांगले लोक घाबरतात. हे बाकीचे छिटूरपिटर घेऊन काय करायचंय. छिटूरपिटर आहे सगळे येतले. आणि यांच्या लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांनी जर वंचित बहुजन आघाडीकडे वाकड्या नजरेने जर बघितलं तर लक्षात ठेवा, गाठ आंबेडकरी घराण्याशी आहे. या सगळ्या याच्यामध्ये मी एक 3 मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, फक्त 3च मुद्दे. त्यातलं पहिला मुद्दा आहे, मित्रांनो,
या ठिकाणी असंख्य समाज बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, SC STचे बांधव बसलेले आहेत. मी तुम्हा सर्वांना विचारतो, समाज कल्याण खात्याच्या वतीने 410 कोटी रुपये लाडक्या बहिणीकडे वळवण्यात आला. SC STच्या उद्धारासाठी जे निधी राखीव असतं, भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव म्हणजे तुमच्या बजेटमध्ये त्याच्या 25% रक्कम या समाजाला वापरा असा जो लिखित बाबासाहेबांनी ठेवलेला होता. या युती सरकारने ज्या युती सरकारला तुम्ही ज्याने मतदान केलेलं आहे त्यांना जाब विचारण्याची तुमची हिंमत आहे का? तुमच्या हक्काचं 410 कोटी रुपये या लोकांनी वळवलेलं आहे. आज मुख गिळून सगळे गप्प बसलेत आणि वंचित बहुजन आघाडीला इलेक्शन मध्ये नावं ठेवलेले तुम्ही सगळे जे ऐकणार आहेत ना घरात बसून, त्यांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणून नाव ठेवलंय आणि संविधान वाचवायचंय, संविधान वाचवायचंय म्हणून काँग्रेस आणि BJP या लोकांना तुम्ही मतदान केलात. त्याच लोकांनी आपल्या हक्काचं 410 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी वळवलेले आहेत. विचारणार आहात का जाब? दुसरा मुद्दा, परवाच नवीन साहेब मार्केट कमिटीची सोलापूर जिल्ह्याची मीटिंग निवडणुका झाल्या. अतिशय दळभद्री युती ठिकाणी झाली. काँग्रेसचे आणि BJPचे नेते, जिल्ह्यातले सगळे नेते मिळून युती केली. युती करून निवडणूक लढवले. सचिन कल्याण शेट्टी, माने आणि हसापुरे यांचा एक पॅनल उभा केला. सुभाष देशमुख, विजय देशमुख आणि सिद्धाराम मैत्रे यांचा एक पॅनल उभा केला. अरे बाबांनो, तुम्ही वंचितला बी टीम म्हणून जे मतदान केलेले आहेत ना, त्या लोक थोडं डोळ्यामध्ये तेल घाला आणि समजून घ्या. हे दोघंही बाळासाहेब म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कायम सांगत आलेले आहेत, एक आहे सापनाथ आहे, एक नागनाथ आहे. दोघंही विचार आहे, त्यांच्या बाजूने जाऊ नका. पण आपण नाही ऐकलं. आज त्या मार्केट कमिटीमध्ये निवडणुका लढवल्या आणि दोघांचंही सत्ता बसून घेतले आणि तुम्ही आणि आम्ही वाऱ्यावर. कधी जागा होणार आहात? ज्या वेळेस आघाडीची चर्चा चालू होती, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये चालू होता, त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या दोघांना म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना एक आव्हान केलेलं होतं, मी तुमच्या बरोबर युती करायला तयार आहे, पण तुम्ही निवडणुका झाल्यानंतर भाजपा बरोबर जाणार नाही याची लेखी हमी द्या. त्यावेळेस या लोकांनी लेखी हमी दिलेली नाही. आज शरद पवार BJP बरोबर जायला तयार झालेत. कुठे गेले तुम्ही मतदान केलेले सगळे? मी माझ्या बांधवांना विचारतो, तुम्हाला सगळ्यांना अंधारात घालतायत का नाही? ज्या वेळेस बोर्डाचा कायदा संसदेमध्ये पास होत होता त्यावेळेस तुम्ही ज्या काँग्रेसचे प्रमुख म्हणतात चर्चेमध्ये सहभागी का घेतला नाही याचा कोणी प्रश्न विचारला का? राजीव गांधींनी एक तरी प्रश्न विचारला का? रात्री 2 वाजता वोटिंग साठी आले आणि निघून गेले. सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय. त्याच्यानंतर शरद पवार साहेब त्या चर्चेमध्ये वक्फ बोर्डाच्या चर्चेमध्ये सहभागीच घेतलेले नाहीयेत आणि आपण मात्र खुशाल त्यांना मतदान करतोय. तुमच्या हक्कासाठी, तुमच्या न्यायासाठी, तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी जर कोण आवाज उठवणार असेल तर ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात साहेब आंबेडकर आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही पाठीमागचं सगळं विसरताय. ज्या वेळेस औरंगजेबच्या कबरीवरचा प्रश्न झाला तर साहेबांनी ढाल करून सांगितलं होतं, तुमच्यामध्ये दम असेल तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करून दाखवा. दंगल्या थांबवल्या होत्या साहेबांनी. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता तरी आपण सर्वांनी जागृत व्हायला पाहिजे की खरंच संविधान वाचवण्यासाठी लढतं कोण. आणि हे तुम्हाला सगळे आमच्या सारख्या दलालांना बगलमध्ये घेऊन
आमच्या विरोधातच लढवायला लावतंय कोण, याचा आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करतो, बार्शीतल्या इथल्या प्रस्थापितांना टक्कर देऊन पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचे निवडणुका जिंकून दाखवणार का? दाखवणार का? दाखवणार का? जोरात बोला, जोरात जोरात बोलायचं, जोरात. ऐकणाऱ्यांच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे. दाखवणार आहात का? दाखवणार आहात का? दाखवणार आहात का? धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. मनापासून धन्यवाद मडिखांबे साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आदरणीय अरुण आबाज जाधव सरांना विनंती करतीये. वंचित बहुजन आघाडीमध्ये आता अजून एक प्रवेश होतोय. धाराशिवचे माननीय अनिल माने सरांचा देखील वंचित बहुजन आघाडीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. सर्वप्रथम सर्व महामानवांना माझा मानाचा मुजरा. आजचं नैमित्य, या कार्यक्रमाचं नैमित्य आहे सुजात साहेब. आज या बार्शी शहरामध्ये सुजात साहेबांनी आगमन केलेलं आहे आणि हे आगमन होण्यापूर्वी मोहसिनबाईंनी आम्हाला सांगितलं होतं. आम्ही धाराशिवची टीम घेऊन इथं आलोत. मोहसिनबाईच्या छत्राखाली सुजात साहेबांच्या बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही धाराशिवची जवळजवळ 50 लोकांची टीम इथं आलेली आहे. आणि आम्हालाही मोहसिनबाईचं पटलं. आम्ही आत्ताच अध्यक्षांनी म्हटल्यासारखं मतं दिली, आमच्याकडून मतं घेतली आणि लगेच दलबदलीपणा केला. हा आमच्या बरोबर धोका नाही का? हा आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न नाही का? मग आम्ही मतं द्यायची आणि त्यांनी वाटेल तिथं उड्या मारत बसायचं. मग आम्ही ठरवलं आमच्यासारख्या वंचितांनी वंचित आघाडीकडे का जाऊ नये. आम्ही वंचित आहोत. आमच्यावर कुठेतरी गदा आलेली आहे. आम्हाला त्रास झालेला आहे. मी एक शेतकरी आहे बांधवानो, पशुपालक शेतकरी आहे. मला जवळजवळ 2.5 एकर शेती आहे. कसं घर चालवायचं सांगा. त्या शेतीला मी 4 जनावरं पाळून माझ्या घराचा उदरनिर्वाह करतो. उद्या त्या 4 जनावरातलं एखादं जनावर आजारी पडलं, हे सरकार घेणार आहे का विकत? या सरकारनं पाळलेली बांडगुळं घेणार आहेत का विकत? मग मला कुणाला तरी व्यापाऱ्याला द्यावं लागतंय. तो व्यापारी अर्ध्या किमतीनं का होत नाही, पण माझ्या संसारासाठी ती अर्धी किंमत देतोय आणि माझ्या लेकरा बाळाचा उदरनिर्वाह चालतोय. आणि त्याला सुद्धा खीळ घालण्यासाठी आणि रस्त्यामध्ये बांडगुळं पाळलेले आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवू शकतं फक्त आंबेडकर घराणं थांबवू शकतं. का तर यांचे फक्त पोकळ शब्द आहेत. हे आश्वासनं देतात आणि निघून जातात. इथं लेखी आहे भाऊ, लेखी संविधान लेखी दिलंय. त्या संविधानानं अधिकार दिलेत. त्या संविधानानं जगण्याचं शिकवलंय. प्रत्येक ठिकाणी हक्क दिलाय या संविधानानं. आणि त्या संविधानाचं घराणं आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत. तरी सुजात साहेबांना आमची विनंती आहे, आम्हाला शेतकऱ्याला जगण्यासाठी साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचं आंदोलन तुम्ही छेडा, पाहिजे एवढी संख्या तुमच्या पाठीशी उभा करतो. हे एका शेतकऱ्याचं वचन आहे. अहो काय चाललंय? एखादा जनावराचा पशु व्यापाराचा गाडी चालली
त्याला अडवून जीवे मारतात, डोळे फोडतात, त्याचे पाय तोडतात आणि त्याच्या तक्रारी सुद्धा घेतल्या जात नाही. तो मी डोळ्यानं पाहिलेल्या आहेत. माझी स्वतःची गाय मरत होती, कोणी घेईना, काय करावं कळना. मी एका माझ्या ओळखीच्या व्यापाऱ्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं घेऊन जातो का बाबा. तो म्हणला मी घेतो पण वेळ मिळेल तसा नाही. अरे म्हणलं ही मरायले कसा नेतील, मरू द्या म्हणलं, तुमचे पैसे तर मी देतो. मी म्हणलं एवढे उपकार का. तर मी लहानपणापासून तुमच्या गावात येऊन व्यापार करतोय, कुठेतरी हे 4 पैसे तुमच्या संसाराला लागतील म्हणून मी देतो, मेली तर मरू द्या म्हणले, माझा घाटा होईल. मग एवढे संबंध आमचे असताना तुम्ही कशाला त्याला अडवून मारहाण करताय रे. हे कुठेतरी थांबवा. आम्हाला पशुपालकांना जगू द्या, आम्हाला शेतकऱ्यांना जगू द्या. तुमच्या धाब्याच्या पैशासाठी आणि दारूच्या पैशासाठी उगाच जनावरांची गाड्या अडवून मारामारी करू नका. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही साहेबांच्या छत्रछायेत आलेलो आहे. अध्यक्ष साहेब, याची दखल घ्या आणि आम्हाला न्याय द्या. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते माननीय अरुण आबा जाधव सरांना विनंती करतीये. वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे अरुण आबा जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दादा, जरा वातावरण खराब आहे. खराब वातावरणामध्ये काहीतरी जनावर सोबत घेऊन फिरावं लागतं म्हणून सोबत फिरतोय. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. देशामध्ये नव्हे, देशाच्या बाहेर 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन ज्या कुटुंबांनी तमाम शोषित, कष्टकरी, दलित, वंचित, ज्या समाजाला कधी सन्मान नव्हता त्या समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, असे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 4थी पिढी आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी ह्या ठिकाणी लढती आहे. खरं तर आपल्याकडे लय पिढ्या जन्माला येतात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पिढ्या बी लय करामती असतात. एक पिढी दारू पिती, दुसरी पिढी गांजा पिती, तिसरी पिढी डान्स बघती आणि 4थी पिढी हाय तेवढं इकून टाकती. परंतु या भारताच्या भूमीवरती एक अशी पिढी जन्माला आली मित्रांनो, ज्या पिढीचं नाव आहे आंबेडकर. कोणती पिढी आहे? आंबेडकर. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो. या ठिकाणी मी कार्यकर्त्याशी या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की सोलापूरचं आणि आंबेडकर कुटुंबाचं काय नातं आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंदाची गोष्ट अशी आहे की ही जी सोलापूरची जी भूमी आहे, बार्शीची जी भूमी आहे, या भूमीमध्ये इथल्या तमाम दलित, आदिवासी, शोषित, वंचित, कष्टकऱ्यांसाठी तुमच्या लढ्यासाठी लढणारी 4थी पिढी या बार्शी शहरामध्ये आलेली आहे. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तसं बार्शी शहर म्हणजे लय गडबडीचं शहर आहे. राजकारणामध्ये जुगलबंदी करणारं शहर आहे. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षानं अंधार पडलं की दुसऱ्या पक्षात. म्हणजे माझ्या जवळचं नातं आहे, कारण मी नगर जिल्ह्यातला आहे, त्याच्यामुळे मला ह्या जिल्ह्यातला, सोलापूर जिल्ह्यातला सगळं राजकारण माहिती आहे. तुम्ही आज एक सकाळी बातमी ऐकली असेल मित्रांनो, जाणते राजे जे आहेत महाराष्ट्रामधले आपले, ते जाणते राजे म्हणले की माझं वय झालं आणि वय झाल्यानंतर म्हणले आता अंधार पडायला लागलाय आणि काहीतरी धुराळा होईल, घराला आग लागेल, भूकंप होईल आणि राजकारणामध्ये माझ्या घराचं नाव संपून जाईल. मग ते म्हणले, जाणते राजे म्हणले की काही करा पण तुम्ही 2 जण एकत्र या. मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने. काल लोकसभा झाली, विधानसभा झाली,
लोकसभेमध्ये आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी तमाम महाराष्ट्रामधल्या 42 जातीला, इथल्या वाड्याला, तिरमल्याला, काय करायला, डवऱ्याला, गोसाव्याला, इथल्या कोलाट्याला, मातंगाला, बौद्धाला, तमाम बाराबलुत्यांना एकत्र आणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. तमाम महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं. त्या वातावरणासोबत इथल्या राजकारणामध्ये असणारे घरंदाज, वतनदार, कारखानदार यांच्या बुडाला सुरुंग लागला आणि इथल्या महाराष्ट्रामधल्या पुढाऱ्याने एक वातावरण निर्माण केलं. ते वातावरण म्हणजे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. काय सांगितलं? वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. माझ्या इथल्या पत्रकारांना विनंती आहे, इथल्या पोलिसांना, मधल्या आयबीच्या लोकांना माझी विनंती आहे, इथल्या सगळ्या जातीच्या जमा झालेल्या कार्यकर्त्याला विनंती आहे. आता शरद पवारचे 2 पक्ष आहेत. एक पक्ष काँग्रेस सोबत आहे आणि दुसरा पक्ष भाजप सोबत आहेत. आता 2 जण एकत्र येणार. मित्रांनो, खरं सांगा, आता भाजपच्या बी टीमचा कॅप्टन कोण आहे? शरद पवार. या महाराष्ट्रामधला कलंक आहे, कलंक. तमाम शोषित कष्टकऱ्यांना, इथल्या बहुजनांना, आदिवासींना, भटक्यांना गेली 75 वर्ष ह्या देशामध्ये सत्तेमध्ये न बसून देणाऱ्यापैकी जर सगळ्यात मोठा जोर कोण डॉन असेल तर ते शरद पवार डॉन आहे. मित्रांनो, गोष्ट लक्षात ठेवा. सतत घोऱ्या सारखा रंग बदलणार हा पुढारी आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काल लोकसभेमध्ये मुस्लिम समाज सातत्याने शरद पवारच्या आणि काँग्रेसची पाठराखण करते. काल परदेशी वक्फ बोर्डाचा निकाल लागायचा, मतदान करायचं. काय शरद पवारला काय झेंडू बाम लावला होता काय? शरद पवार साहेबांना काय संडास लागली होती का? शरद पवार लोकसभेमध्ये का हजर झाले नाही? इथल्या कुरेशी आणि मुस्लिम समाजाला माझा सवाल आहे. उद्याच्या इलेक्शन मध्ये शरद पवारला साहेबांना प्रश्न विचारला पाहिजे. ज्या वेळेस मुस्लिम अडचणीत असतो त्यावेळेस सगळा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो आणि ज्यावेळेस मुस्लिम साहेबावरती संकट येतं त्यावेळेस तुम्ही लोकसभेमध्ये जायचं नाकारतात. राहुल गांधी साहेब येतात, गपचिक मतदान करतात, निघून जातात. मित्रांनो, खरं तर सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शत्रू कोण आणि मित्र कोण ओळखायचं या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. काल परदेशी जम्मू काश्मीरला पहलगाम मध्ये हल्ला झाला, निरपराध पर्यटकाला मारलं. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत. ते नेते रस्त्यावर या ठिकाणी भूमिका मांडत होते. माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, ह्या महाराष्ट्रातली काँग्रेस काय करत होती? या महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काय करत होती? एक तरी निषेध केला का? एक तरी रस्त्यावर येऊन भूमिका मांडली का? लोकसभेमध्ये गद्दारोळ का केला नाही? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गद्दारोळ का केला नाहीये? ठराव का घेतला नाही निषेधाचा? ह्यांची हिंमत नाही बोलायची, कारण हे सगळे पुढारी, आमदार, खासदार, सगळे पक्षाचे माणसं ईडीला घाबरतात. साळुंके साहेब, एकदा का ईडीने आवाज उठावला की हे बेजार होते, घराच्या बाहेर पुढारी निघत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांना माझी विनंती आहे, एकमेव घराणं आहे, ईडी नाही आणि बीडी नाही. ईडी नाही आणि बीडी नाही, आणि बीडीचा बाप सुद्धा नाही. त्याला न घाबरणं कुटुंब फक्त म्हणजे एकमेव आंबेडकर कुटुंब आहे. त्याच्यामुळे आपल्याला छत्रछायाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. माझं उदाहरण सांगतो. मी कोल्हाटी समाजातला आहे. मी नाचराणीचं पोरग आहे. कुणाचं? नाचराणीचं पोरग आहे. या पठ्ठ्याला बाळासाहेब आंबेडकरांनी शरद पवारच्या नातूच्या विरोधात उभा केलं होतं मला. अरे वा काळीच. अरे ज्याला बापाचं नाव सांगता येत नाहीये, हे कोल्हाट्याच्या पोराला, नाचराणीच्या पोराला शरद पवारच्या नातूच्या विरोधात उभा केला. या पठ्ठ्यानी पण कुस्ती केली त्याच्यासोबत.
चारी मुंड्या चित करायला शेवटला आणलं होतं, पण दादा माझ्याकडे पैसे कमी होते. मी जर कारखानदार असतो, मी जर चेअरमन असतो, मी जर पैशावाला असतो, मी जर एखाद्या मोठ्या बागायतदाराचं लिकरू असतं, तर आईची शपथ घेऊन सांगतो दादा, भिगवणच्या अलीकडे मी रोहित पवारला येऊन दिलं नसतं. परंतु ही लढाई मोठी आहे. आम्ही गरीब आहोत, आम्ही कष्टकरी आहोत, आम्ही पालातले आहोत, आम्ही भटके आहोत, आम्हाला जमीन नाही, घर नाही, निवारा नाहीये, परंतु आम्ही सातत्याने संघर्ष करणारे माणसं आहोत. आम्ही गुलाम नाही तर आम्ही या ठिकाणी लढणारे माणसं आहोत. आमची निष्ठा आहे कुटुंबाची. आम्ही संघर्ष करतो मित्रांनो. त्या पद्धतीने आपण संघर्ष केला पाहिजे, सत्तेमध्ये गेला पाहिजे. चंद्रशेखर खांब्यासारखं एक लढावून येत आहे, सोमनाथ साळुंकेसारखं एक लढावून येत आहे. दादाची माझी आता रस्त्याने चर्चा चालली होती. मित्रांनो, रात्र वैरायची आहे, हे रात्र वैरायचे आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी एक आवाज उठवला पाहिजे. मोहसिनच्या नावावरून मला आठवली सोमनाथ सर, मोहसिनचं नाव आठवलं मला. एक मोहसिन संशयावरून मारला, एक मोहसिन संशयावरून मारला. पण या मोहसिनला मी विनंती करतो की आता तुम्ही आंबेडकर कुटुंबासोबत आहे, कुठल्या माईचं लाल सुद्धा तुम्हाला हात लावू शकत नाहीये. संघर्षाची तयारी करा. लढाई मोठी आहे, या लढाईमध्ये आपल्याला सगळ्याला खंबीरपणे उभं राहायचंय. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी सोमनाथ सरांना बोलायचंय, दादाला पण बोलायचं आणि तुम्हाला ऐकायचंय. पण जाता जाता मी एक घोषणा देतो. मला जरा घोषणा द्यायचा नाद नाहीये, सगळ्यांनी हात वर करून द्यायची. बरोबर आहे? थांबा सोयरे, थांबा सोयरे, थांबा जरा, गाडी थांबवा, जाऊ झेलम थांबवा तुमची जरा थोडी. सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायची. हम सब एक आहे, आपण सगळे 18 पकड जातीचे आहेत ना, बरोबर आहे ना? जरा बार्शीत भूकंप होऊन द्या, जरा होऊन जाऊन द्या. जोरात दोन हात वर करायचे. जो हात वर करणार नाही त्याला त्याची बायकोची शपथ, ज्याला बायको नसन त्याला होणाऱ्या बायकोची शपथ. बरोबर ना? तुमच्या बायकोची शपथ घातली, हात दोन्हीवर, दोन्ही होत मग दोन्ही हात वर करा. हा, वंचित बहुजन आघाडीचं. मावशी असं म्हणलं कसा मेळ बसायचा? तुमचं तुम्ही बघा म्हणावं, मी काय त्याला बघायला आली काय? काय मी मैत्रिणी सोबत आली म्हणावं. जोरात स्टेजवरला पण विनंती का बसू नका, ढिलं पडा. वंचित बहुजन आघाडीचं. या अवस्था स्टँडवरच गेला. फक्त आमदार आहेत, सभापती आहेत, शेजारी लय मोठे मोठे माणसं बार्शीमध्ये. जोरात तुम्ही पण वंचित बहुजन आघाडीचं. अजून थोडा वाढवला नका गड्यांना. वंचित बहुजन आघाडीचं. आता काहीतरी खेळ होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, जय भीम. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित बार्शी शहरामधल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, पक्षाचे राज्याचे नेते अरुणाबा, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मळीखांबे, सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी. मी जास्त वेळ घेणार नाही, दादांना आपल्याला ऐकायचं मला कल्पना आहे. मी सुरुवातीलाच आज मोहसिन तांबोळी यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केला, त्यांच्याबरोबर बऱ्याचशा सहकार्याने पक्षप्रवेश केला. विशेष करून आज मुस्लिम समाजामधून बरेचसे पक्षप्रवेश झाले. या सोलापूर जिल्ह्यातला इतिहास आहे. ज्यावेळी मुस्लिम समाज अडचणीमध्ये होता, मग तो अक्कलकोटमधला असेल, विशेष करून अक्कलकोटचा मी उल्लेख या ठिकाणी करतोय, त्यावेळी त्या मुस्लिम समाजाच्या पाठीशी, जसा आत्ता दोघा ठिकाणी उल्लेख केला की तिथल्या मुस्लिम बांधवांच्या वरती इथल्या प्रस्थापितांनी, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अतोनात अत्याचार केले, चौकामध्ये गुडघ्यावरती बसून नाक घासायला लावलं, असे वेगवेगळे प्रकारचे अत्याचार केले. त्यावेळी या जिल्ह्यातला कुठलाही काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा नेता त्यांच्या मदतीला धावून गेला नाही. फक्त बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या मदतीला धावून गेले. हे आपण विसरता कामा नाही. फक्त अक्कलकोटमध्ये नाही, फक्त सोलापूरमध्ये नाही, साताऱ्यामध्ये नूर हसनचा मस्जिदीवरती हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी सुद्धा बाळासाहेब साताऱ्यामध्ये आले, जंगी सभा घेतली आणि मुस्लिम समाजाला आधार दिला. बाळासाहेबांचा मोठा इतिहास आहे. मुस्लिम समाजाच्या पाठीमागे बाळासाहेब कायमस्वरूपी राहिलेले आहेत. मोहसिनभाई, तुम्ही उल्लेख केला, बाबा साहब ने मस्जिद बांधने का इंतजाम किया.
पण मी सांगेन, बाबासाहेबांनी अधिकार दिले म्हणून आम्ही मस्जिद बांधली, पण बाळासाहेब तुमच्या मस्जिदीचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही घाबरायचं कारण नाही. आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, बाळासाहेब आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या समोर उभे आहेत, हे तुम्ही विसरता कामा नये. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, पण संविधानाचं संरक्षण बाळासाहेब या ठिकाणी करतायत. म्हणून आपण सर्वांनी बाळासाहेबांच्या पाठीमागं ठाम उभं राहिलं पाहिजे, सुजातदादांच्या पाठीमागं ठाम उभं राहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये वंचितची ताकद बार्शी शहरामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये दाखवून दिली पाहिजे. आज पाऊस पडण्याचं वातावरण आहे, 2-3 दिवस झालं पाऊस आहे. इथं वातावरण आता थंड होत चाललंय, पण इथं AC मध्ये बसलेल्या तुमच्या नेत्यांना आता घाम फुटायला लागला ही गर्दी बघून. त्यांचा घाम कायम राहिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकजुटीनं त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवला पाहिजे. हा पण तुम्ही करावा आणि निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करावेत अशी विनंती करतो. जय भीम. मनापासून धन्यवाद. ज्यांच्या रक्तात बाबासाहेबांची ज्वाला आहे त्या सुजातजी आंबेडकरांचं नाव प्रत्येकाला माहीत असणं भाग आहे. संविधानाची मशाल ते घेऊन पुढे चालली आहेत. संविधानाचे खरे वारसदार, अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज सुजातजी आंबेडकर साहेब म्हणजे नव्या पिढीचा निर्धार. युवा नेते, हृदय सम्राट, वंचित बहुजन आघाडीचा बुलंद आवाज. सुजातजी आंबेडकर साहेबांना विनंती करते की उपस्थित जनसागराला आपण संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सुजातदादा आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे सोमनाथ सर साळुंके, वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ आणि आपल्या सर्वांचे लाडके वक्ते अरुणाबा जाधव, तसेच सोलापूरचे अध्यक्ष मडिकांबे साहेब, महिला अध्यक्ष श्वेता राजगुरुताई, आताच ज्यांनी शक्ती प्रदर्शन करून आपला प्रवेश घेतला आणि बार्शीमध्ये परत एकदा वंचित बहुजन आघाडीची ताकद उभी करून दिली असे आपले मोहसिन शेख तांबोळी, त्यांच्याबरोबर अखिल सय्यद, मल्लिकार्जुन जंगम साहेब आणि रेखाताई ज्यांनी आता प्रवेश घेतला, तसेच मंचावरील सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित तमाम बंधू भगिनी, माता भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय सेवालाल, शरणू शरणार्थी, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. सर्वात पहिले मित्रांनो, मला आपल्या सर्वांचं लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लिहून घ्यायचं, ते म्हणजे एक मोठे आंदोलन चालू आहे बिहारमध्ये, महाबोधी बुद्ध विहाराचं. आणि ह्या आंदोलनाकडे आपण सगळ्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे, कारण हे एक अतिशय महत्त्वाचं आंदोलन आहे. आणि असं एक ठिकाणी घटना घडली आहे की इकडच्या हिंदुत्ववादी ताकदींनी महाबोधी बुद्ध विहार हे स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि आपण बघितलं असेल तर इथे जितके पण तथाकथित नेते होते, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, त्या सगळ्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर समजून घेतलं तर आपल्या सर्वांना एक गोष्ट प्रामुख्याने कळेल की महाबोधी बुद्ध विहारामध्ये जितका प्रयत्न भाजपने ती बुद्ध विहार स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय, तितकाच प्रयत्न काँग्रेसनी सुद्धा केलाय. कारण जो BMT ऍक्ट होता, ज्या ऍक्ट खाली महाबोधी बुद्ध विहार इकडे आपल्या हातातनं सुटलं, बौद्धांच्या हातातनं सुटलं, तो ऍक्ट, तो न्याय काँग्रेसच्या काळामध्ये आलेला, हे आपण सर्वांनी विसरला नाही कामा, हे आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर चालू करताना सर्वात पहिले ज्या ज्या लोकांनी आता पक्षामध्ये प्रवेश घेतलाय त्या सगळ्यांचं मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गडगडांमध्ये स्वागत करतो. एकत्र काम करूयात, लढूयात आणि इंशाअल्लाह जीतेंगे. दुसऱ्या बाजूला
आजच्या ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांसाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ देत. खूप वर्षानंतर, खूप महिन्यानंतर, लोकसभानंतर, विधानसभेनंतर बार्शीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय. 5 दिवस पावसाची शक्यता होती तरी एवढी मोठी गर्दी इकडे उभी करून दाखवली आहे आणि परत एकदा या पश्चिम महाराष्ट्राला दाखवून टाकले की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं नामो निशाम मिटवू शकत नाही म्हणजे नाही. आणि मित्रांनो, आपल्या समोर बोलायला बरेच मुद्दे आहेत, आपल्या समोर बोलायला बरेच प्रश्न आहेत, पण मी काही ठराविक मुद्देच आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे आणि ते खास करून या सोलापूर जिल्ह्यामध्ये मला मांडायला आवडते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबेडकरवादी चळवळीचा खूप मोठा इतिहास राहिलेला आहे हा सोलापूर जिल्ह्यामध्ये. बाबासाहेबांचा अस्थिविहार सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पण आपल्याला एक गोष्ट विसरता कामा नये की आजपर्यंत जेव्हा जेव्हा एक आंबेडकरवादी नेता या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा राहिला तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम इकडच्या प्रस्थापितांनी केलं आहे. आपण समजून घ्या. 2019ची निवडणूक असेल, त्याच्या आधीच्या निवडणुका असतील, जितके कितके आंदोलन आपण उघडले असतील, प्रत्येक आंदोलनामध्ये इकडे प्रास्तापिक समाजाचा, मराठा समाजाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा, भाजप, शिवसेनेचा एक माणूस येतो आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करतो हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. आणि महाबोधी बुद्ध विहार बरोबर पण हेच झाले. आपण जर बघितलं असेल तर अख्ख्या भारतात भारतीय बौद्ध महासभा हीच एक अशी संघटना आहे ज्यांनी महाबोधी बुद्ध विहारवरती आंदोलन केलं. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेता आहेत जे महाबोधी बुद्ध विहारला जाऊन आंदोलन करून आले. बाकी कोणी आवाज उचललेला नाही. एकही माणूस दिसतो आपल्याला आवाज उचलताना नाही. नरेंद्र मोदी बिहारच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेले, पटनामध्ये गेले. बिहारच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी बिहारमध्ये गेले. आपण त्या दोघांनाही महाबोधी बुद्ध विहारला जाताना बघितलं का? नाही. कारण हे दोघं नकली आंबेडकरवादी आहेत. हे दोघं पक्के ब्राह्मणवादी आहेत आणि आपल्याला खोटा आंबेडकरवाद नको, आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला सच्चा आंबेडकरवाद पाहिजे. आपण मुद्दा समजून घ्या मित्रांनो. आपण सर्वांनी राहुल गांधीला प्रचाराला बघितलं असेल. सोलापूरमध्ये आले होते, उस्मानाबादमध्ये सुद्धा आले होते आणि हल्ली बघितलं असेल तर नवीन त्यांचं एक फॅशन चालू झाली. सगळीकडे निळा टी शर्ट घालून जातात. बघितलंय का? पण मित्रांनो, तुम्ही याला फसू नका. तो निळा टी शर्ट काढला तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला 100% एक जाणवं मिळेल. हा इतिहास तुम्ही विसरू नका. जनेऊधारी आदमी कितना भी नीली चादर ले ले वो जनेऊधारू ही रहेगा, वो याद रखना आप. आणि हेच इकडे झाले. कारण आपण बघाल तर आपण सर्वांनी एक मोठी चळवळ उभी केली होती. आपण सर्वांनी एक मोठा लढा उभा केला होता आणि या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवाद या नावाची एक चळवळ उभी केली होती आणि तिकडे सगळ्यांच्या धास्ती भरली होती. एवढंच नाही तर आपल्या चळवळीची इतकी धास्ती भरली होती की आपल्या जे देशाचे होम मिनिस्टर आहेत त्यांची एक दिवशी फाटली आणि ते म्हटले की अभी आंबेडकर 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 का फॅशन हो गया है. आणि फॅशन झालं म्हणून राहुल गांधींनी निळा टी शर्ट घालणं चालू केलं. ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या. पण ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला होता. ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाळासाहेबांचा पराभव केला होता. ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिलं, नाकारलं होतं. आणि ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी चळवळीचं इतके वर्ष नुकसान केलं होतं. तर म्हणून मी मित्रांनो तुम्हाला एवढीच विनंती करतो की मडी खांबे सर आपल्याला खूप चांगले म्हणून गेलेत की एक साप नाते तर दुसरा नाग नाते. तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की जर तुम्ही सापापासून सावध राहत असाल तर नागापासून सुद्धा सावध राहा. एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आपण सोलापूरचीच गोष्ट बघू. सोलापूरमध्ये सुद्धा काही वेगळं नाही झालं. आपल्या सर्वांना आठवत असेल की भीमा कोरेगावचे जे हल्लेखोर होते, एक दहशतवादी आहे, भिडे नावाचा म्हातारा आहे खालचा. तो भिडे नावाचा म्हातारा जेलमध्ये असता. तो जेलमध्ये का नाहीये? कारण काँग्रेसच्या लोकांनी त्याला साक्ष दिली की मनोहर भिडे आमच्या कार्यक्रमाला होते म्हणून ते भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये नव्हते. बाळासाहेबांनी बरोबर अडकवला होता. आज तो म्हातारा जेलमध्ये असता
पण नुसतं काँग्रेसच्या लोकांनी त्याच्या बाजूची गवाही दिली आणि सफाई दिली म्हणून भीमा कोरेगावचे हल्लेखोर बाहेर राहिले ते आपण विसरू नका. दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान आहेत. इथे मुसलमानांमध्ये 2-3 लोकांनी बोललं की मस्जिद आपल्याला बाबासाहेबांनी बांधून नाही दिली, तरी बाबासाहेबांनी मस्जिद बांधायचा अधिकार दिला आणि ह्याच्या पुढे मस्जिदींचे संरक्षण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत राहील. पण आपण इतिहास नका विसरू. सोलापुर में आज तक सिर्फ एक ही बार मस्जिद पे हमला हुआ है. सोलापुर की इतिहास में आज तक सिर्फ एक ही बार मस्जिद पे हमला हुआ है. और तभी होम मिनिस्टर कौन थे? होम मिनिस्टर कौन थे? सुशील कुमार शिंदे. 4 लोगों पे फायरिंग हुआ, 4 लोगों ने अपनी जान गंवाई. फायरिंग किसके कहने पे हुआ? होम मिनिस्टर के कहने पे हुआ. होम मिनिस्टर कौन था? सुशील कुमार शिंदे. आप देख लो, नागनाथ सापनाथ सेम है. वक्फ बोर्ड का इतना बड़ा मुद्दा हुआ, वक्फ बोर्ड की रातों रात हजारों लाखों एकड़ जमीन यहां के सरकार ने चुरा ली. लेकिन शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, इनमें से कोई भी आया आवाज उठाने के लिए? एक आंदोलन लिया वक्फ बोर्ड के लिए? सब सांसद है, सांसद में एक आदमी ने आवाज उठाया वक्फ बोर्ड के लिए? नहीं. और वो क्यों नहीं उठाया? क्योंकि ये सापनाथ और नागनाथ मिले हैं. इनका तय हुआ है कि हम लोग मुसलमानों का वोट लेते हैं, बीजेपी वालों आप हिंदुओं का वोट लो. लेकिन कुछ भी करके मुसलमानों को और वंचितों को सत्ता में नहीं जाने देना, ये नागनाथ और सापनाथ का तय हुआ है और आप इस षड्यंत्र से बच के रहिए. और एक दूसरी बात मैं आपको जाते जाते बताना चाहता हूं कि अभी एक बड़ा प्रॉब्लेम पश्चिम महाराष्ट्र में और मराठवाडा में चालू हुआ है. आणि आपल्या समोर आता एक शेतकरी काका आलेले, त्यांनी त्यांची व्यथा मांडली आणि त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की भाकड जनावरे घेऊन जात आहेत किंवा गायींची तस्करी करतायत म्हणून खूप साऱ्या भाजपच्या गुंड्यांनी, इकडच्या गौरक्षक गुंड्यांनी लोकांना मारायला सुरुवात केली आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा भाजपचा दुटप्पा आहे. जर आपण बघितलं असेल तर त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठे बीफचे कारखाने कोणाचे? या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं बीफचं एक्सपोर्ट कोण करतं? तर ते सगळे भाजपचे नेते आणि अजून कोणी नाही. केरळमध्ये आपण बघितलं, केरळमध्ये मल्लापुरम म्हणून एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे, लोकसभेची कॉन्स्टिट्युएन्सी. त्या मल्लापुरम मध्ये 80% मुसलमान राहतात. तर 2024च्या भाजपच्याच कॅन्डिडेटनी, उमेदवारांनी मल्लापुरम मध्ये प्रॉमिस केलं की जर भाजप सत्तेत आलं तर आम्ही मल्लापुरमच्या नागरिकांना A1 क्वालिटीचं बीफ उपलब्ध करून देऊ. हा भाजपचा जाहीरनामा होता. आपण ह्यांचा दुटप्पीपणा बघा. एका ठिकाणी ते मुसलमानांना मारतात, व्यापाऱ्यांवरती हल्ला करतात, जे ट्रान्सपोर्टचं काम करतात त्या पोरांची हत्या करायचा प्रयत्न करतात, भारत देशामध्ये अख्खं एक मॉब लिंचिंगचं षडयंत्र उभं करतात आणि दुसऱ्या बाजूला बीफ विकून गायीची तस्करी करून सगळ्यात जास्त पैसे कोण कमवतात? तर हे भाजपच वालेत. पण ह्या भाजपचा पर्दाफाश आपल्या काकांनी खूप सुंदरपणे केलेला आहे. त्यांनी येऊन एक प्रामुख्याने वक्तव्य केलं की बीफ किंवा भाकड जनावर न विकण्याचा जो त्रास होतो तो सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो? तर तो इकडच्या शेतकऱ्याला होतो. आता आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की ताजं दूधचं जनावर कोण कत्तलखान्याला विकतं का? कोण ताजं दूधचं जनावर कधी कत्तलखान्याला विकतं का? आजारी किंवा भाकड जनावरच विकतं. आणि जर एका शेतकऱ्याला एका आजारी किंवा भाकड जनावराची देखभाल परवडत नसेल तर त्या देखभालीचा खर्च इकडे येऊन मोहन भागवत उचलणार आहेत का? आणि म्हणून मी परत RSS वाल्यांना म्हणतो की गौ तस्करीवरती आणि गौ हत्या बंदीवरती हात घाला जर तुम्ही भाकड जनावर सांभाळायच्या हिम्मतीचे असाल तर. जर तुमच्यामध्ये क्षमता असेल भाकड जनावर सांभाळायची तर बिंदास पुकारा, नाहीतर इकडे गोरगरिबांच्या पोटाला हात नका लावू. मीही सर्वांना सांगतो. आणि त्याचबरोबर इकडे जे मुसलमान बांधव आहेत त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की खाने पे राजनीति करना,
फूड पे पॉलिटिक्स करना ये हिंदुत्ववादी की पुरानी चाल है, लेकिन हम उसमें फंसने वाले हैं क्या? कभी नहीं। और इसीलिए मैं आप सभी को पूरे इंफॉर्मेशन के साथ 100% इंफॉर्मेशन के साथ ये बोलता हूं कि आप सोलापुर का डेटा देख लो, आपको यहां पता चलेगा कि हम सब आपके साथ खड़े हैं, क्योंकि जितना गोश्त ईद पे नहीं बिकता उससे बहुत ज्यादा गोश्त ये भीम जयंती पे बिकता है। ये सोलापुर का इतिहास है। और उसीलिए मैं जाते जाते आप सभी के साथ एक ही चीज कहना चाहता हूं की इकडे काँग्रेसवाले भाजपवाले समोरून काही म्हणतात, त्यांना काही बोंबलू देत, आम्ही वंचितवाले आहोत, आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्हाला ह्यांचा घंटा फरक पडत नाही। आमचा स्टेज बघा, आमच्या स्टेजवरती तुम्हाला मुसलमान बांधव दिसतील, मराठा बांधव दिसतील, कुणबी बांधव दिसतील, वंचित बहुजन समाजातला बांधव दिसतील, बौद्ध बांधव दिसतील। आमचं स्टेज बघा, तुम्हाला तिकडे अण्णाभाऊंचा फोटो दिसेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल, छत्रपती शाहू महाराजांचा फोटो दिसेल, बाबासाहेबांचा फोटो दिसेल आणि त्याच्या शेजारी हजरत टिपू सुलतानांचा सुद्धा फोटो दिसेल। आणि ही आंबेडकरवादाची ताकद आहे। तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही तुमच्या बापाला सुद्धा घाबरत नाही। पण इकडे एक माणूस आहे जो कोणाला तरी बापाला घाबरतो, आणि त्या घाबरट माणसाचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। कारण आपण मुद्दा बघा, 2014 नंतर हम मुसलमानों को ये करेंगे, पाकिस्तान को तोड़ देंगे, पाकिस्तान में मिसाइल गिरा देंगे, पाकिस्तान में बॉम्ब गिरा देंगे। तिकडनं एक तात्या ट्रम्पचा फोन आला तर नरेंद्र मोदी गायब। अरे युद्ध भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये तात्या येऊन का म्हणतात युद्ध थांबवा? ट्रम्प तात्याचं काय काम? ठीक आहे, ट्रम्प तात्याचं काम पडलं असेल, पण आपला शेट ऐकतो का त्याचं? युद्ध कोणामध्ये? भारत पाकिस्तान। युद्ध थांबवलं कोणी पाहिजे? भारताने किंवा पाकिस्तानने। आता जर ट्रम्प येऊन म्हणतात की मी युद्ध थांबवलं आणि त्याच्यानंतर खरंच युद्ध थांबलं, तर एकच प्रश्न मी तुमच्या सर्वांसमोर विचारून थांबतो की ती 56 इंच खरंच 56 आहे का आता 13ची झाली आहे? एवढा आपण सर्वांनी विचार करा। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान। बीज पेरलं गेलंय, आता याचं वटवृक्ष होणार आहे समतेचा, न्यायाचा आणि स्वाभिमानाचा। आम्ही फक्त सभा ऐकली नाही तर आत्म्याशी भिडलेली ऊर्जा अनुभवागत वाटलंय। या लढ्याच्या वाटेवर आमचं पाऊल नक्कीच, कारण सुजातजी आंबेडकर साहेबांसारखे लढवय्या आमच्या सोबत आहेत। संविधान आमचं अस्त्र आहे, सुजातजी आंबेडकर आमचा नेता आहे आणि परिवर्तन आमचं ध्येय आहे। मनापासून धन्यवाद आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेब। आणि या सभेचं आभार प्रदर्शन करतील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष माननीय धनंजय जगदाळे सर। सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। पावसाचा वेळ झालाय, त्यास वेळ घेत नाही। सन्माननीय व्यासपीठ ग्रामभागातील लोकांना विनंती आहे की कुणी जाऊ नका।